हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. तर आज मी फक्त आय मेकअप कसा करायचा म्हणजे फक्त काजळ आणि आयलाइनर कसं अप्लाय करायचं आहे. तर मी आज तेच तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर काय करायचं आहे आपल्याला की असं काजळ लावायचं आहे की काय होतं, खूप जणांचं असं होतं की काजळ लावतात पण ते काजळ थोड्या वेळातच म्हणजे पूर्ण डोळ्याखाली पसरतं, आय सर्कस असल्यासारखं दिसतं. तर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे काजळ निघलं नाही पाहिजे आणि आयलाइनर पण तुम्ही जर फर्स्ट टाईम लावत असाल तर तुम्हाला पण म्हणजे लावायला येत नाही, प्रॉब्लेम येतो खूप. तर काय करायचं आहे, आयलाइनर लावण्यासाठी पण आपल्याला म्हणजे 1-2 वेळेस प्रॅक्टिस करायची आहे. तर प्रॅक्टिस केली तर खूप लवकर लावता येतं. तर आज मी आयलाइनर कसं लावायचं, फक्त आपल्याला विदाऊट मेकअप म्हणजे आपल्याला एरवी मेकअप करायचा नाही, पण फक्त आपल्याला आय मेकअप करायला आवडतो. तर फक्त आय मेकअप कसा करायचा तर तेच मी आज सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण लावून घेऊयात आयलाइनर. तर मी लिक्विड आयलाइनर घेतलेलं आहे. तर हे आहे लॅक्मीचं आयलाइनर, कारण की मला लिक्विड आयलाइनर लावायला सोपं जातं, मला आवडतं. त्याच्यासाठी मी कधी पण लिक्विड आयलाइनर लावत आहे. तर मेकअप करायचं असेल तर पूर्ण आपण जर मेकअप केला तर आपल्याला थोडंसं आयलाइनर डार्क लावायचं आहे. आणि आपण जर मेकअप वगैरे करणार नाही तर फक्त आपल्याला आय मेकअप करायचं तेव्हा आपल्याला खूप अशी पातळ लावायची आहे, तर न पसरता. तर बघू आपण कसं लावायचं. तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला जो हा ब्रश आहे ना तो पुसून घ्यायचा, जेणेकरून आपल्या ज्या आयलॅसेस आहेत त्याला लागणार नाही. जास्त घेतलं तर लागू शकतं, त्याच्यामुळे आपल्याला कधी पण ब्रश पुसून घ्यायचं आहे. त्याला थोडंच आयलाइनर असलं पाहिजे. अगदी पातळ आयलाइनरची रेष घ्यायची आहे. बघू शकता, खूप सोप्या पद्धतीत आपण आयलाइनर अप्लाय करू शकतो, जे की आपल्याला डेली अप्लाय करायचं आहे. आणि मेन म्हणजे काय करायचं आहे, जे आपण आयलाइनर लावतो ना, आयलाइनर लावल्याच्या नंतर आपल्याला जास्त डोळ्याची उघडझाप नाही करायची. बघू शकता, जे आईचा अर्धा कॉर्नर आहे तो मी अर्धा डार्क केलेला आहे आणि इकडं जास्त नाही लावलेलं. तर आपल्याला फक्त म्हणजे अट्रॅक्टिव्ह आईच दिसले पाहिजे, त्याच्यासाठी आयलाइनर आपण हे डेली पण अप्लाय करू शकतो. तर आता काय करायचं आहे, काजळ पण आपल्याला असंच अप्लाय करायचं आहे. फक्त काय करायचं आहे की आयलाइनर लावल्याच्या नंतर आयलाइनर सुकू द्यायचं आहे 2 मिनटं आणि नंतर काजळ लावायचं आहे. तर काय होतं, खूप जणांना माहीत नसतं की काजळ लावल्याच्या नंतर ते ब्लेंड करायचं असतं. जेव्हा पण आपण काजळ लावू ना तेव्हा जर ब्लेंड केलं तर ते काजळ खूप वेळ राहतं आणि मेन म्हणजे डोळ्याच्या खालती उतरत नाही. तर मी आज बेबी काजळ घेतलेला आहे. तर हे टूथपिकनी मी तुम्हाला लावून दाखवणार आहे, कारण की टूथपिकनी जर आपण अप्लाय केलं तर ते आपल्याला ब्लेंड करता येतं आणि मेन म्हणजे निघत नाही. आणि हे जर काजळ जर डोळ्याला लावलं ना तर खूप म्हणजे शांत वाटतं. ते काय करायचं आहे आपल्याला येतं आणि मेन म्हणजे जास्त खाली वगैरे डोळ्याला आय सर्कस असल्यासारखं दिसत नाही. तर आपल्याला आपण खूप जास्त नाही घ्यायचं, आपण जर खूप जास्त घेतलं ना तर ते खूप डार्क लागेल. आपल्याला अगदी थोडं घ्यायचं आहे. तर मी एका कॉटनच्या कपड्याला थोडंसं टॅप करून घेते, म्हणजे खूप जास्त लागू नये त्याच्यामुळे. तर काय करायचं आहे आपल्याला, अगदी
ब्लेंड करायचं आहे लावताना, जेणेकरून ते काजळ आहे ते खाली पसरत नाही. बघू शकता खूप सोप्या पद्धतीत आपण आय मेकअप करू शकतो. खूप खूप म्हणजे मुलींना आय मेकअप करायला आवडतो, तर त्याच्यासाठी हे खूप सोप्या पद्धतीत आणि मेन म्हणजे अजिबात हे काजळ खाली उतरणार नाही. तुम्ही कोणतं पण काजळ यूज करत असेल तर काय करा, एखादा टूथपिकनी ते पूर्ण काजळ आहे ते हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. अगदी असं ब्लेंड करायचं आहे जेणेकरून ते काजळ खाली उतरत नाही आणि मेन म्हणजे ते फिक्स आहे त्या जागेवर. 12 तास म्हटलं 24 तास म्हटलं तरी काजळला काहीच होत नाही. तर बघू शकता किती सुंदर असा आय मेकअप झालेला आहे. बघू शकता खूप सोप्या पद्धतीत आयलाइनर आणि काजळ कसं अप्लाय करायचं आहे आपण बघितलेलंच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण ऑलवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक मेकअप ट्युटोरियल किंवा हेअरस्टाईलचा व्हिडिओ असेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि माझे कधी कधी DIYचे पण खूप सारे व्हिडिओ येत आहेत, तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. त्याच्यासाठी ऑलवर प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.